रामकृष्ण हरी. गुरु साक्षात परब्रह्म कृष्णं वंदे जगद्गुरुम. राधे राधे. आपलं 2 अध्यायाचं चिंतन झालेलं आहे आणि आता भगवद्गीतेचा 3रा अध्याय. तर 3रा अध्याय जो आहे तो कर्मयोगावर आधारित आहे. तर कर्मयोग काय आहे आधी म्हणजे 3रा अध्यायाचं नावच कर्मयोग आहे. तर कर्मयोग काय आहे ते आधी थोडं पार्श्वभूमी समजून घेऊ. तर कर्मयोग म्हणजे कर्मयोगाच्या सिद्धांताप्रमाणे मनुष्याच्या दुःखाचं मूळ कारण आहे ते प्रारब्ध, म्हणजे पूर्वकर्मफळ. आपण पूर्वकर्म जे केलेले आहेत त्याच्या फळामुळे प्रारब्ध निर्माण होतं, संचित निर्माण होतं आणि त्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं. मग आता याच्यातनं मुक्ती हवी असेल तर असं काहीतरी करावं लागेल की कर्माचं फळच निर्माण होणे. मग ह्याला 2 ऑप्शन असतात. एक तर कर्म करणेच बंद करा, पण हे शक्य नाही. आता हे का शक्य नाही ते 3ऱ्या अध्यायात येईलच. आणि दुसरं जे आहे ते कर्मफळ तर कर्म तर करायचे पण फळ निर्माण होणे. तर याच्यासाठी कर्म सिद्धांत असा सांगतो की जर कर्म करायचे पण फळ निर्माण होणे अशी इच्छा असेल तर पहिल्यांदा जे आपले निषिद्ध कर्म आहेत, म्हणजे वाईट कर्म, पापकर्म म्हणतो, ते बंद करावेत, कारण त्याचं दुःख खूप होतं. आणि जे सत्कर्म आहेत, कर्तव्य कर्म आहेत, सिलेक्टिव्ह कर्म करावेत. आणि ते सिलेक्टिव्ह कर्मसुद्धा हेतुरहित करावेत, कारण कर्माचं फळ हे हेतूवर अवलंबून असतं. आणि जर हेतूच नसेल काही कर्म करताना तर कर्म करूनसुद्धा न केल्यासारखं होतं आणि त्याचं फळ निर्माण होत नाही. म्हणजे सत्कर्म, कर्तव्य कर्म एवढेच करायचे आणि ते सुद्धा हेतुरहित किंवा निष्काम करायचे. आणि अशा प्रकारे प्रारब्ध फळ निर्माणच नाही झालं की मग आपण त्यातून कर्मफळ निर्माणच नाही झालं तर मग ते भोगण्यासाठी पुढचा जन्म घेण्याची आवश्यकताच येणार नाही. म्हणून आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटू आणि मोक्षापर्यंत जाऊ, असा कर्मसिद्धांत. तर आता या ठिकाणी हा विषय काय येतो डिटेलमध्ये, तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की साधनारंभूतो 3य अध्यायी बोलिला. म्हणजे आता साधनेचा आरंभ हा 3ऱ्या अध्यायामध्ये बोलला आहे. म्हणजे आता इथं सुरुवात आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये स्वधर्मावर, कर्तव्य कर्मावर, निष्काम कर्तव्य कर्मावर कृष्णाने खूप भर दिला आहे. कारण साधनेचा आरंभच इथून होतो. एखादा तमोगुणी आळशी मनुष्य आहे आणि निद्रा आलस्य प्रमाद आहे त्याच्या अंगात, तर त्याला पहिल्यांदा हेच सांगावं लागतं की तू तुझे कर्तव्य कर्म कर, आळस बाजूला टाक. आणि मग तो कर्तव्य कर्म करायला लागल्यानंतर मग पुढची साधना काय, पुढचं तत्त्वज्ञान काय ते येतं. म्हणून हा साधनेचा आरंभ आहे. पण काही लोक या 3ऱ्या अध्यायामुळे असं समजतात की सगळी भगवद्गीता ही एवढंच सांगते की कर्तव्य करा, कर्तव्य करा, कर्तव्य कठोर आहे. पण असं काही नाही आहे. पुढं आपल्याला समजेल की भगवद्गीतेचा मुख्य गाभा काय आहे आणि काय उपदेश काय आहे. तर अध्याय 3रा, पहिला श्लोक. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दना तत्किं कर्माणि घोरे मां नियोजयसि केशवा. तिथे अर्जुन प्रश्न विचारतो की जायसी चेत कर्मणस्ते, म्हणजे तू कर्मापेक्षा बुद्धीला महत्त्व देतो, म्हणजे ज्ञानाला महत्त्व देतो. म्हणजे कर्म हे तुझ्या लेखी कमी आहेत, कमी महत्त्वाचे आहेत, आणि बुद्धी ही श्रेष्ठ आहे. कारण बुद्धियोग सांगितला ना, सांख्ययोग सांगितला 2ऱ्या अध्यायात. म्हणून मता बुद्धिर्जनार्दना, म्हणजे तुझ्यामध्ये जर बुद्धी ही श्रेष्ठ आहे आणि कर्म हे तेवढे महत्त्वाचे नाही आहे. तत्किं कर्माणि घोरे मा, मग तू अशा घोर कर्मामध्ये, घोर कर्म म्हणजे हे जे युद्धाचं भयंकर कर्म आहे, अशा कर्मामध्ये मा नियोजसी केशवा, तर अशा कर्मामध्ये माझी नियोजना का करतो आहेस, मला या कर्मामध्ये का लावतो आहेस. तर मी ज्ञानाच्या मार्गाने संन्यास घेऊन राहतो ना, मग ह्या कर्माच्या भानगडीत पडायचंच कशाला. जर कर्म महत्त्वाचंच नाही आहे आणि बुद्धी श्रेष्ठ आहे तर मी इंटेलिजन्ससोबत जाईन, मी माझ्या बुद्धीसोबत जाईन, बुद्धीने चिंतन करून भगवत प्राप्ती करून घेईन, ह्या कर्माच्या भानगडीत नकोत. तर हा पहिला अध्याय. आता पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन अजून त्या गोष्टीला
काय म्हणतात स्पष्ट करून सांगतो. आता हा दुसरा श्लोक. व्यामिश्रणेव वाक्येन बुद्धिमोह्यसीव मे तदेकवदं निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. तर व्यामिश्रणेव वाक्येन म्हणजे हे कृष्ण अर्जुन बोलतो आहे. हे कृष्णा, हे तुझे वाक्य जे आहेत ना ते एकमेकाच्या विरुद्ध आहेत. म्हणजे तुझ्या बोलण्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन आहे. म्हणजे बघा, आपल्याला धर्मानं किंवा आपल्या फिलॉसॉफिकल सगळ्या विचारधारेमध्ये किती स्वातंत्र्य आहे की आपण डायरेक्ट देवाला विचारू शकतो की तुझ्या वाक्यामध्ये विरोधाभास आहे. म्हणजे जसं अर्जुनाने इथं डायरेक्टच प्रश्न विचारता सांगितले की तू कॉन्ट्रडिक्शनमध्ये बोलतो आहेस, तुझे दोन्ही वाक्य एकमेकाच्या विरुद्ध आहेत. आणि त्याच्यामुळे बुद्धी मोह्यसीव मे, त्यामुळे मी कन्फ्यूज व्हायला लागलो आहे. म्हणजे इतकं स्पष्ट बोलण्याची प्रश्न विचारण्याची परवानगी आपल्या धर्मामध्ये. तर अर्जुन इथे दाखवून देतो, कारण अर्जुन आपलं प्रतिनिधित्व करतो आहे. खरं तर अर्जुनाला कसलंही कन्फ्युजन नाही. जे श्रीकृष्ण सांगतायत तो स्वतः अर्जुन त्या गोष्टीपर्यंत कधीच पोहोचला आहे त्याच्या पलीकडे. पण तो आपली वकिली केल्यासारखं करतो आहे, आपलं प्रतिनिधित्व करतो आहे. तदेक वद निश्चित्य, म्हणून मी तुला विनंती करतो हे कृष्णा की एक वाक्यता करून मला सांग. तू हे कन्फ्युजन मिटव आणि मला एक मार्ग सांग की ज्याच्याने मी कल्याणापर्यंत जाईन. येन श्रेयो हमाप्नुयाम, येन श्रेयो, ज्याच्यामुळे श्रेय म्हणजे कल्याण, हमाप्नुयाम म्हणजे मी त्याला प्राप्त करेन. श्रेयाला म्हणजे कल्याणाला, माझ्या हिताला प्राप्त करेन, असा तू एक मार्ग सांग. तर हे बोलल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी इतक्या सुंदर ओव्या लिहिल्या आहेत की अर्जुन म्हणतो की अरे आम्ही तनु म्हणू जीवे तुझ्या बोला ओटंगावे आणि तुझ्याचे ऐसे करावे तरी सरले म्हण. म्हणजे आम्ही सगळं आपलं हे करून तुझ्या एका वाक्यावर अवलंबून आहेत आणि तूच असं कन्फ्यूज करत असतील तर मग आमचं काही खरं नाही. पुढं त्याला बोलल्यानंतर असं वाटतं आपण जास्त हार्श बोललो का कृष्णाला, म्हणून तो म्हणतो की देवा तुझा ऐसा निजगुरु एथ आरतीधनी का न करू एथ भीड कवणाची धरू तू माया मुची. म्हणजे हे देवा, हे भगवंता, हे श्रीकृष्णा, तुझ्यासारखा आमचा गुरु आहे. तू निजगुरु आहेस आमचा. तुझ्यासारखा, ह्याचा अर्थ काय, तर तुझ्यासारखा गोड स्वभावाचा, ज्याला की कधी कोप येत नाही, राग येत नाही, असा जो प्रेमळ आहे, असा प्रेमळ निजगुरू मिळाला आहे. तुझ्यासारखा बुद्धिवंत निजगुरू मिळाला आहे आम्हाला. निजगुरू ह्याचा अर्थ माझा गुरु असा अर्थ होतो. तर येत आरतीधनी का न करू, मग आम्ही असा आमच्या कल्याणाचा आग्रह का धरू नये. येत भीड कवणाची धरू, म्हणजे तुझी भीड का बाळगू आम्ही, कारण तुझं माझं नातं असं आहे की जशी तू आमची माऊली आहेस, तू माया आमुची, तू आमची आईसारखी आहेस, मग आईची कशी भीड बाळगणार. तर हे अर्जुन बोलतो. आता हे 2 श्लोक झाले. पुढचा श्लोक जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. कृष्णार्पणमस्तु.